आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली, अंजली, मॉम प्लीज जरा शांत बस. मला ना रिलॅक्स करू दे. काय माहिती कोण कधीपासून मरायला टेकले, कधीचा फोन करताय. अगं ये मूर्ख मुली, देवांश जागीरदारचा फोन आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला कॅन्सर करवलास ना त्याचा. तर लागलेली लॉटरी हातून जायची. बोल बोल त्याच्याशी आणि स्पीकरवर टाक, स्पीकरवर, म्हणजे मला ऐकायला. अगं हो टाकते स्पीकरवर बस. हॅलो, हाय अंजली. हॅलो, काय झालं? तुझा आवाज कसा येतोय? ऍक्च्युली देवांश, मला ना खूप वाईट वाटतंय. मी उगाच तुला आज त्रास दिला. आय एम रिअली सॉरी. तू वेडीस का? ह्यात वाईट वाटण्यासारखं काय? इनफॅक्ट मला छान वाटलं तू हक्काने मला सांगितलंस, आणि मी घरच्यांशी पण बोललो या विषयाबद्दल. हो का? अच्छा, काय म्हणाले घरचे? वाईट वाटलं त्यांना आईबद्दल ऐकून, पण लग्न लवकर करण्याकरता अग्री झालेत ते. म्हणालेत आपण आता लवकरात लवकर लग्न करूया. थँक्यू देवांश. ऍक्च्युली मला इतक्या लवकर लग्न नव्हतं करायचं, पण अंजली इट्स ओके. सी, आपण हे सगळं तुझ्या आई करता करतोय ना, आणि इतकं तर करू शकतो आपण तिच्या करता. सो रिलॅक्स. बाय द वे, माझ्या आईने उद्या तुझ्या आई बाबांना घरी बोलवलंय लग्नाची पुढची बोलणी करण्याकरता. उद्या यायला जमेल ना त्यांना? नाहीतर मग नाही जमेल. मी सांगते माझ्या आई बाबांना उद्या तुमच्या घरी यायला. ग्रेट. ओके देन, सी यू सून. गुड नाईट. टेक केअर. बाय. येस, बाय. यू टू. बापरे, म्हणजे ही आयडिया वापरून गोष्टी इतक्या पटापट घडतील असं वाटलंच नव्हतं ग मला. हुशार आहे ग माझी लेक. मॉम, तुझी लेक ना हुशारच आहे. हा, आणि आता त्या 1 लाख पगारवारीला जाऊन सांग, मी लग्न झालं ना की अशी एका सेकंदात करोडपती होणार आहे. आता सांगते. अगं आता लगेच कुठे चालली? थांब जरा. जोपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या हातात येत नाहीत ना, तोपर्यंत आपण रुबाब दाखवायचा नाही. आणि जरा जास्तच उडत होती ना ती साई. तिला बरोबर जमिनीवर कशी आणते ना मी, ते बघ असतो. आणि मॉम, आता तू जरा जास्त अलर्ट राहा. आज जसं परफॉर्म केलंस तसंच या पुढे पण तुला परफॉर्म करायचं, हे लक्षात ठेव. ओके? हो. कोण आरडाओरडा करत होतं? काय झालं? आणि हे काय? कुठे जायची तयारी? मी नाही, तुम्ही दोघं जाणार आहात. अहो ऐकलं का,
त्या देवांश जागीरदारचा फोन आला होता आणि आपल्या दोघांना लग्नाची बोलणी करायला त्यांच्या घरी बोलवलंय उद्या. मी येणार नाही, तुझा. का नाही जाणार? अहो असं काय करता? त्या तुमच्या भाचीला काय ती थुकरट नोकरी लागली तर किती कौतुक करत होतात तिचं. आणि आपल्या लेकीचं लग्न आहे, अहो एवढ्या मोठ्या घरात जाणार आहे त्यांची सून म्हणून, तिचं जराही कौतुक नाहीये का तुम्हाला? बघा, अंजलीनं आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर मी अजिबात माफ करणार नाही, तुम्हाला सांगून ठेवते. अगं काहीच न बोलता गेले मॉम. हे असं का वागतात यात मॉम? काहीच न बोलता निघून गेले ना म्हणजे हो म्हणाले, माहितीये मला त्यांच्या सवय. अगं बाई अंजली, एवढ्या मोठ्या बंगल्यात मी पहिल्यांदा जाणार गो. बापरे, गुणाची ग माझी लेक ग, तिच्यामुळे जायला मिळणारी मला एवढ्या मोठ्या बंगल्यात. साडी कुठली नेसू ग? हा चल मी तुला सांगते. हा चल 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 चल, मला दाखव छान छान साड्या. थांबा थांबा, इथेच थांबा. हो इथंच काय थांबा, चला आत चला. आत कुठे झालं? इथं उतरून जाऊयात ना चालत. ती काय आपली चाळ आहे का उतरून जाऊया चालत नाही? कसं दिसतं ते? काय काय दिसायचंय? अरे अहो असं काय करता, हे मोठे मोठे बंगले असतात ना त्यांच्या गेट पासून तो बंगला आतमध्ये खूप लांब असतो, इतकं कशाला चालायचं? काय नको. ओ चला ना तुम्ही, काय थांबलाय, चला आत घ्या रिक्षा. अगं थांबा थांबा थांबा, तुम्ही कोण? अहो ते मी व्याही 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 देवांश जागीरदारांचे व्याही, म्हणजे जागीरदारांचे व्याही. देवांश जागीरदारांचं ना लग्न होणार आहे माझ्या मुलीशी. हो का? हा साहेब अजून 30 रुपये द्या की. दादा दादा काय ग? बघा कसले दिलं की मीटर प्रमाणे? नाही, त्याच्यापेक्षा जास्त मी काही देणार नाही तुम्हाला. का नाही देणार? ओ का नाही देणार म्हणजे काय? हा मीटर प्रमाणे पैसे दिले ना, वरून का नाही देणार का विचारताय? अहो मीटर प्रमाणच मागतोय मी. अहो, पण हे मीटर बघा, प्रमाणे तेवढेच दिलेले. तेवढे दिलेत तुमच्या हातात. 30 रुपये तुम्हाला मीटर प्रमाणच मागतोय मी मॅडम. मला काय म्हणायचंय, काय मीटर म्हणायचंय? प्रमाणे तुम्हाला तुमचे पैसे मिळाले. हो, मीटर नियम जो आहे तो आम्ही पाळलेला आहे. कसला नेम तुम्हाला माहिती आहे? तुम्ही कुठं मॅडम बसला होता? ओरडताय हा? रिक्षा चालवता म्हणजे काय उपकार करता का आमच्यावर? उपकार नाही करत मी, तुम्हाला घेऊन येतो. आपल्या- तुम्ही माझ्या विचार करताय का? भांडू नका, भांडू नका. मी तुम्हाला पैसे दिलेत ना मीटर प्रमाणे, झालं, विषय संपला. बरं मला तुम्ही सांगा, मला तुम्ही पैसे का देणार नाही? हो का साहेब, इथून मला रिटर्नचं भाडं भेटत नाही. एक तर रिक्षावाला तुम्हाला इकडे घेऊन यायला तयार नव्हता, मी घेऊन आलो. मी हा काय करताय तुम्ही? मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलो, तुम्हाला पैसे द्यावं लागतील. द्यावे लागतील म्हणजे काय धमकी देतो तू आम्हाला? मॅडम मी धमकी नाही आहे देत. माझ्या मीटरचे पैसे आहे ना, मी सरळ शब्दात कळतंय तुम्हाला, सरळ शब्दात मागतोय, तुम्ही देत नाही. त्याला मी काय करू? काही कर्जा नाहीच देत पैसे. अरे किती बघा किती चेंगाट आहेत तुम्ही. अहो मॅडम तुम्ही एवढ्या मोठ्या बंगल्यात येता, एवढ्या मोठ्या बंगल्यात, आणि 30 रुपयासाठी तुम्ही 30 रुपयासाठी घासाघीस करतात. बघा ना, मी चेंगाट म्हणतोस तू आम्हाला? आता 30 का 10 पण द्यायचे नाही. नाही द्यायचंच नाही आता. असं आहे ना, मग मी पण आहे ना पैसे घेतल्याशिवाय हलणार नाही. तुम्ही हलणार नाही म्हणजे काय सावकारी आहे? हा? नियम काय आहे? मीटर प्रमाणे पैसे द्यायचे असतात. अहो, तुम्ही का बसाव? हे असेच मग शेफार तर- तुम्ही थांब, शांत राहा जरा. ऐक, इथे लोकांच्या घरासमोर तमाशा नकोय. बघा किती समजूतदार आहे हे ते. तुमचे पैसे घ्या आणि निघा. आता कसं, हे जर तुम्ही पहिले केलं असतं का नाही, काका तुमचा आणि ह्या मॅडमचा वेळ वाया गेला नसता. कळलं का? कळलं.
मीच तुम्हाला सांगू ना काका, तुम्ही लय शांत, देवाचा गुन्हाच आहे तुम्ही. पण ह्या नाही वाचकून अंगावर येतात, वाचकून अंगावर येतात. अंगावरून वास करून येते म्हणजे काय? म्हणजे तू- अहो, पण त्याला काय कळते का? रिक्षावाला म्हणणार मला भांडवल. त्याच्या नादी लागते. चल जाऊयात आपण, चल. जरा बघा कसल्या टाईपच्या लोकांशी संबंध जोडतोय आपण. पुढे अजून काय काय बघावं लागणार आहे याची कल्पनाही करवत नाही. दादा प्लीज पुढच्या वेळी जर का ही लोक इथे येणार असतील ना तर त्यांच्यासाठी आपली गाडी पाठवत जा आणायला. आधी आपल्या बंगल्यासमोर ही अशी शोभा नको. अहो मी काय म्हणते, आपण जाऊया का स्वागतासाठी खाली? जा, चांगली आरती ओवाळा त्यांची. देवांश, हे सगळं फक्त तुझ्यामुळे सहन करते. अहो एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि तिकडे आत गेल्यावर उगाच स्वतःचं डोकं चालवू नका. शांत आणि गप्प राहा. म्हणजे काय करणार काय? अंजलीचं आणि देवांचं लग्न लवकर व्हावं म्हणून आम्ही दोघींनी मिळून एक प्लॅन केला. प्लॅन? हो. आणखीन काय गोळ घालून ठेवलाय? गोड नाही हो, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, माझ्या होत हो मिसळा. तुम्हाला कोणी काहीही विचारलं तर फक्त मान हलवायची आणि माझ्याकडे बघायचं बस. आणि एवढं लक्षात ठेवा, अंजलीचं आणि देवांचं लग्न लवकरात लवकर व्हावं म्हणून करते मी हे सगळं. उगाच नाही वेळ लागलाय मला. नमस्कार. नमस्कार. या ना या. या ना या. नमस्कार. नमस्कार आहे. नमस्कार. या या बसा या. हो. मधुकरराव लाजू नका. हा आपलंच घर समजा. घ्या काहीतरी घ्या. घ्या. ताई तुमची तब्येत कशी आता? बरी आहे. देवाची मर्जी, आता दुसरं काय म्हणणार. देवांशनी कल्पना दिली आम्हाला, पण तुम्ही काही काळजी करू नका. परमेश्वर सगळं नीट करेल. तो जसं संकट देतो ना तसं त्यातून बाहेर पडायचं बळही तोच देतो. बाकी मधुकरराव, घरी सगळं ठीक आहे ना? आणि आमची अंजली कशी आहे? हो. हा सगळे ठीक आहेत. आणि आई, तुम्ही प्लीज काळजी घ्या. ऑल्सो तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर बिनधास्त मला फोन करा. हो काहीतरी घ्या तुम्ही. चहा तरी घ्या. वहिनी तुम्ही घ्या. घ्या ना. हा
ही बॉबकटवाली दिसते एवढीशी, पण जाम डेंजर आहे. हिच्यापासून सांभाळून राहायला हवं. अरे बसा ना. वा, एकदम फ्रेश दिसताय तुम्ही. यांना काही झालं असेल असं वाटत नाही यांच्याकडे बघून. ते लेकीचं लग्न ठरतंय ना, त्याचं तेज. पाणी देते. पाणी. सीमा, सीमा पाणी आणि पटकन. सगळे नोकर काय सुट्टीवर गेले का? सीमा, आणतायत ताई. सीमा ये पटकन. तुम्ही पाणी घ्या. पाणी घ्या. बरं वाटतंय का? सावकाश. अलोके, काय ग? मगाशी बाहेर तर चांगली ठणठणीत होतीस, असं अचानक एकदम खोकला कसा काय लागला तुला? आणि हे सगळे लोक तुझी चौकशी का करतात? मधुकरराव, सगळं ठीक आहे ना? हा, ठीक आहे. आमचा पत्ता मिळायला काही त्रास नाही झाला ना? जागीरदारांचा बंगला विचारल्यावर कोणी सांगतं. तेच करेक्ट पत्त्यावर आलात तुम्ही. म्हणजे आय मीन, चांगल्या घरात संबंध जोडलेत तुम्ही. बरं, या अशा घरात या आधी कधी येणं झालंय का तुमचं? नाही हो, इतका मोठा बंगला पहिल्यांदाच पाहिलाय मी. दादा, एखाद्याचं नशीब एका रात्रीत बदलतं ते असं. तुमच्या मुलीने हे असं घर याआधी फक्त फिल्ममध्येच बघितलं असेल नाही? आणि आता बघा, या घराची सून होते तुमची मुलगी. लकी गर्ल. खरे, खूप नशीबवान आहे माझी लेक. आय होप आमच्या मुलाचंही नशीब बदलेल तुमची मुलगी. आफ्टर ऑल तिच्या पत्रिकेमुळेच तर आपले संबंध जुळत आहेत. रादर आपल्याला जुळवावी लागतात. दुसरा ऑप्शन काय आपल्याकडे? आणि तसंही आम्हाला सगळ्यांना तुमची अंजली खूप आवडली. फार गोड मुलगी आहे. बाबा, ऍक्च्युली मी घरच्यांना ऑलरेडी आयडिया दिली आहे आपल्या सिच्युएशन बद्दल. सो डोंट वरी, आपण होईल तितक्या लवकर लग्न करूयात. शक्य तितक्या लवकर? नाही, पण हे सगळं घाईघाईत होईल. हो, आपले ब्याही जावई सगळे छान आहेत,
समजूतदार आहेत, आपल्याला समजून घेत आहेत, तर आपणही त्यांच्या शब्दाचा मान राखायला हवा ना, नाही का? हं? सी तुम्ही नका काळजी करू, लग्न मस्तच होणार आहे. आणि आई, आय प्रॉमिस यू, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्नही बघाल आणि तिचा सुखी संसारही. बघितलं, लाखात एक जावई मिळालंय तुम्हाला. पण एक सांगते हा, आत्ता सगळं तुमच्या मनानुसार होत असलं तरी लग्नानंतर जर का तुम्हाला काही झालं तर त्याचं खापर आमच्या देवांशवर फुटलेलं मला अजिबात चालणार नाही. ह्या अशा का बोलतायत आणि काय होणार काय तुला?